आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची 8वी यादी जाहीर करण्यात आली आहे। यादीत कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील 38 उमेदवारांचा समावेश आहे। महाराष्ट्रातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे। याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे कर्नाटकातील गुलबर्गा या मतदारसंघातून त्यांना निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले, तर मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघातून दिग्विजय सिंग निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आता थेट आव्हान देण्याची तयारी भाजपने केली आहे। त्यासाठी भाजपकडून आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना अशोक चव्हाण यांच्या विरोधात नांदेडमधून उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे यंदाच्या नांदेडमधील निकालाकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। तर मुंबईचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम उत्तर पश्चिम मुंबईतून इच्छुक आहेत, मात्र त्यांच्याविषयी पक्षात नाराजी असल्याने त्यांच्याही नावाबाबत सस्पेन्स कायम आहे। भाजपची शनिवारी रात्री उमेदवारांची यादी जाहीर झाली। यामध्ये गोव्याच्या 3 आणि गुजरातच्या 3 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत। शिवसेना भाजप युतीचा प्रचार शुभारंभ करवीर नगरी कोल्हापूरमधून होतोय आणि कोल्हापूर शहरातल्या तपोवन मैदानावर हा प्रचार शुभारंभ होणार असून त्याची जोरदार तयारी या मैदानावर सध्या सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील महायुतीचे दिग्गज नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। गोव्यात स्वर्गीय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा मृतदेह ज्या कला अकादमीमध्ये ठेवला होता त्या ठिकाणचं शुद्धीकरण केल्याची धक्कादायक माहिती समोर येते। याबाबत कला अकादमीचे अध्यक्ष आणि कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी चौकशीचे आदेश दिलेत। सकृतदर्शनी काही वादग्रस्त दिसत नसल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार नवीनचंद्र वांदिवडेकरांबाबत वाद निर्माण झाला होता। ते सनातनशी संबंधित आहेत असा आरोप काहींनी केला होता, पण सकृतदर्शनी तसं काही दिसत नसल्याचं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंविरोधात भाजपच्या उमेदवार कांचन कुल असा सामना रंगणार आहे। रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना संधी देण्यात आली आहे। विशेष म्हणजे कांचन कुल यांचं पवार घराण्याचे कौटुंबिक संबंध आहेत। केंद्रीय मंत्री आणि नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नितीन गडकरी हे नागपुरात दाखल झालेत। यावेळी नागपूर विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी त्यांनी गेल्या वर्षीपेक्षा भाजप जास्त जागा जिंकेल असा विश्वास सुद्धा व्यक्त केलाय। चंद्रपूरच्या जागेवरून काँग्रेस पक्षात वादळ निर्माण झाले। काँग्रेसच्या यादीमध्ये विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर त्या संदर्भात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। त्यामध्ये अशोक चव्हाण हे विनायक बांगडेंच्या उमेदवारीवरून नाराज असल्याचं म्हटलं जात आहे। भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप उमेदवारांची घोषणा झाली नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली। या मतदारसंघामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल हे उमेदवारी जाहीर करतील असं स्पष्टीकरण देण्यात आलंय। उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचं तिकीट ऐनवेळी शिवसेनेनं कापले आणि ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी बहाल केली। शिवसेनेचा हा निर्णय रवींद्र गायकवाड यांच्या चांगला जिव्हारी लागला। त्यामुळे जर उमेदवारी दिली नाही तर कार्यकर्त्यांचं सामूहिक राजीनामे देऊ असा इशारा त्यांनी दिलाय। शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपात असलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी बंडखोरी करत अपक्ष राहून निवडणूक रिंगणात उतरण्याची भूमिका घेतली आहे। 2009 मध्ये वाकचौरे यांनी सेनेच्या तिकिटावरून रामदास आठवलेंचा पराभव केला होता। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून तब्बल 15 वर्ष खासदार असणाऱ्या हरिश्चंद्र चव्हाणांना भाजपने डच्चू दिलाय। राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भारती पवार यांना उमेदवारी देताना पक्षानं विश्वासात घेतलं नाही असा आरोप चव्हाणांनी केलाय। संजय शिंदेंना माढ्यात टक्कर देण्यासाठी भाजपनं काँग्रेसचे साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष रणजित सिंह नाईक निंबाळकरांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू केलाय। त्यामुळे माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या संजय शिंदेंविरोधात भाजपकडून विजयसिंह निंबाळकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। सर्व मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यश आलंय। युतीतील सर्व मित्रपक्षांची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक पार पडली। यावेळी रामदास आठवले, विनायक मेटे, महादेव जानकर उपस्थित होते। या बैठकीदरम्यान घटक पक्षांची मनधरणी करण्यात मुख्यमंत्री यशस्वी ठरले।
धनंजय मुंडे यांनी परळी शहरामध्ये मॉर्निंग वॉक करत तिथे येणाऱ्या लोकांशी गप्पा मारल्या। टॉक विथ मॉर्निंग वॉक असा प्रचाराचा फंडा सध्या धनंजय मुंडेंकडून वापरला जातोय। परळीच्या विश्रामगृहाच्या डोंगर परिसरामध्ये त्यांनी लोकांसोबत ही चर्चा केली। लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी उद्योजकांना उमेदवारी दिली आहे। भाजपचे विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचा पत्ता कट करून सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली, तर दुसरीकडे काँग्रेसने मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी दिली आहे। शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्या रावसाहेब दानवे यांना साले काय असतं हे दाखवून देऊ असा इशारा जालना लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार विलास आवताडे यांनी दिलाय। दानवे हे न झालेल्या विकासाची कितीही री ओढत असले तरी यावेळी त्यांचा पराभव अटळ असल्याचं आवताडे यांनी सांगितलं। धुळे लोकसभा मतदारसंघात मात्र भाजपकडून शिवसेनेला अद्याप विचारणा करण्यात आलेली नाहीये। डॉक्टर सुभाष भामरे किंवा भाजपच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी आपल्याशी संपर्क साधलेला नसल्याचं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल अण्णा माळी यांनी स्पष्ट केलंय। अखेर अलिबाग तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यासोबत राहणार असल्याचं स्पष्ट झालंय। अलिबाग मुरुडमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान त्यांची दिलजमाई झाल्याचं स्पष्ट झालंय। 2 दिवसांपूर्वी तटकरे यांनी ठाकूरांची भेट घेतली होती। राष्ट्रवादी काँग्रेसमधून कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या नावाखाली बाहेर पडलेल्या मोहिते पाटलांवर राष्ट्रवादीचे माढ्यातील उमेदवार संजय शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे। स्वतःच्या आणि पुढच्या पिढीच्या स्थिरीकरणासाठी हा प्रवेश असल्याची खिल्ली त्यांनी उडवली आहे। रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला मिळावी अन्यथा राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार न करण्याचा निर्धार काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला। यावेळेला त्यांनी काँग्रेस भवन समोर आंदोलन केलं। आमदार बाळू धानोरकरांना काँग्रेस पक्षाची चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी न मिळाल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष उमटतोय। यापैकी अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत। मारेगाव काँग्रेस कार्यालयाला काही नाराज कार्यकर्त्यांनी कुलूप ठोकलं। अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये युवा स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक रिंगणामध्ये रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा उतरल्या। त्यांना विजयी मेळावा घेण्यासाठी गांधी चौक ते अंबादेवी संस्थानपर्यंत काही कार्यकर्त्यांनी चक्क लोटांगण घालत विजयासाठी अंबादेवीकडे साकडं घातलंय। पहिल्या भाषणानंतर ट्रोल झालेले पार्थ पवार आपल्या दुसऱ्या भाषणात तर त्यांनी चक्क मोदींचाच एकेरी उल्लेख केला। एवढंच नाही तर त्यांनी आजोबांना पंतप्रधान करायचं आहे आणि माझ्या प्रगतीतच तुमची प्रगती आहे असं समजून कामाला लागा असा काहीसा अजब सल्ला कार्यकर्त्यांना दिलाय। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात 5व्यांदा निवडणूक लढवणाऱ्या खासदार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ युतीचा संयुक्त पदाधिकारी लोकप्रतिनिधी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी लोकसभा मतदारसंघातील भाजप शिवसेनेचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते। शत्रुघ्न सिन्हा यांनी शिर्डीत शनी दर्शन घेतलं। यावेळेला त्यांनी मोदींना आपला विरोध नसल्याचं स्पष्ट केलंय। मी राष्ट्रहितासाठी काम करणारा माणूस आहे, मला समाजकारण करायचं राजकारण नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळेला दिली। साताऱ्यात उदयनराजे भोसलेंच्या समवेत झालेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजे आणि माझ्यात कोणताच वाद नसल्याचं रामराजेंनी स्पष्ट केलंय। राजकारणाचा आणि आमच्या वादाचा काही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलंय। उदयनराजे धमकी देण्यासाठी सर्किट हाऊसला आले नसल्याचंही त्यांनी सांगितलंय। आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक आहे, मात्र पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक नसणार आहे। मध्य रेल्वे आणि हार्बर लाईनवर मात्र दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत। त्यामुळे सकाळी 10:30 पासून दुपारी 4 वाजेपर्यंत ठाणे ते कल्याण डाऊन धीम्या मार्गावर आणि कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे। पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। या निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध आघाडी अशी लढत रंगणार आहे। दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। थेट नगराध्यक्षांसह एकूण 27 जागांसाठी निवडणूक होते, त्यापैकी 2 जागा याआधीच महायुतीच्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। पालघर शहरामध्ये एकूण 47,850 मतदार असून 14 प्रभागांमध्ये एकूण 62 केंद्रांवर मतदान होणार आहे। नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षकाने शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणी नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये या शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी MS करपे याला निलंबित करण्यात आले। बुलढाण्यामध्ये एका गायीचा कोंबड्या खात असतानाचा व्हिडिओ समोर आलाय। बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्याच्या टाकरखेड या गावामधला हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जातंय, तर ही गाय भूक शमवण्यासाठी चक्क कोंबड्या फस्त करत असल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय। खासदार उदयनराजे भोसले यांनी विद्यार्थिनींच्या प्रश्नाला आक्षेपार्ह उत्तर दिलं होतं। त्यानंतर त्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला। आपण असं वक्तव्य केलं नसल्याचं उदयनराजे म्हणाले। माध्यमांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं सुद्धा ते म्हणाले।
मागच्या 2 वर्षांमध्ये राज्य सरकारनं वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला, मात्र कोट्यवधींचा खर्च केल्यानंतरही दुष्काळी भागांमध्ये पाणी नसल्यानं अनेक ठिकाणी झाडं अशीच वाळून गेली आहेत आणि त्यामुळे शासनानं केलेला हा करोडो रुपयांचा खर्च वाया जात असल्याचं दिसून येत आहे। परभणी जिल्ह्यामध्ये भयावह दुष्काळ असून सध्या पाणी टंचाईमुळे नागरिक आणि शेतकरी हैराण झाले। त्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी किसान सभेच्या वतीनं दुष्काळ निवारण, निर्मूलन आणि पाणी हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। अनैतिक संबंधांना अडसर ठरणाऱ्या 6 वर्षीय चिमुकल्याची गळावळून हत्या केल्याची घटना हिंगोलीच्या कहाकर इथं घडली आहे। गजानन शिंदे असं या मृत चिमुकल्याचं नाव आहे। दरम्यान या प्रकरणी काशीराम काळे या आरोपीला अटक करण्यात आली आहे। अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचं समोर आलंय। नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचे स्वीय सहाय्यक सुमित दळवी यांचा चारा छावण्यांच्या आदेशामध्ये होणारा हस्तक्षेप वाढल्याचं दिसून येत आहे। आचारसंहिता लागू असतानाही पालकमंत्री राम शिंदे यांच्या सांगण्यावरून सुमित दळवी हे फक्त भाजप कार्यकर्त्यांना चारा छावण्यांचं वाटप करतायत असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातल्या वाघवे गावामध्ये प्राथमिक शाळेचं छत कोसळल्याची घटना घडली आहे। शाळा सुटल्यानंतर ही घटना घडल्यामुळे सुदैवानं यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाहीये। अकोल्यामध्ये अधिकारी पाण्यासंदर्भात निष्काळजी असल्याचं चित्र दिसून येते। दरम्यान शहरातल्या टिळक मार्गावर रस्ता दुरुस्तीचं काम सुरू आहे, मात्र या दुरुस्तीच्या दरम्यान पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलंय। चिपळूणमधील शंकरवाडी इथं भर वस्तीत घुसलेले 11 फुटी मगर घुसलेली आहे आणि या मगरीला वनविभागानं पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिलंय। विकास शिर्के यांच्या घराच्या अंगणामध्ये ही मगर आढळून आली होती। सध्याच्या युगात मोठ्या प्रमाणावर सेल्फीचं फॅड वाढतंय। सामाजिक भान जपत सोशल मीडिया विश्लेषक अजित पासे यांनी पोलिसांच्या सहकार्यानं शाळा महाविद्यालय सेल्फी विषयक जनजागृती उपक्रम राबवण्यास पुढाकार घेतलाय। 2011 ते 17 या काळामध्ये सेल्फी काढताना जगामध्ये 259 जणांचा मृत्यू झाला। यातील 159 मृत्यू भारतात झाल्याचा अहवाल अमेरिकेतील जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर या संस्थेने जाहीर केलाय। विरार रेल्वे स्थानकामध्ये धावत्या रेल्वे चढणाऱ्या सुरेंद्र झाचा तोल जाऊन धावत्या ट्रेनखाली जात असल्याचं पाहून आरपीएफचे जवान मुकेश त्यागी यांनी तत्परता दाखवून त्यांचा जीव वाचवला। ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। तर कोकणामध्ये शिमग्याचं मुख्य आकर्षण म्हणजे कुडाळ तालुक्यातल्या नेरूर गावामध्ये साजरा होणारा शिमगा। यावर्षी नेरूरमधल्या सायाचे टेम या गावामध्ये तिथल्या होळीच्या मांडावर स्थानिक ग्रामस्थांनी आपापली कला दाखवत अनेक देखावे सादर केले। पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर इथं जन्मस्थळावर हुतात्मा राजगुरू यांचा 88वा बलिदान दिन साजरा झाला। या निमित्तानं संपूर्ण देशभरातून क्रांतिकारक विविध क्षेत्रातले लोक, राजगुरूंचे कुटुंबीय या क्रांतिकारकाला अभिवादन करण्यासाठी दाखल झाले होते। वेडिंगचा सिनेमा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आज संगीतकार दिग्दर्शक डॉक्टर सलील कुलकर्णी हे सांगलीमध्ये दिसून आले। यावेळी त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला। 12 एप्रिल रोजी हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या अंजर्ले इथल्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी दुर्मिळ कासव महोत्सवाचा आनंद घेतला। कासव संवर्धन केंद्रातील ही कासवं यावेळेला समुद्राकडे झेपावली, तर या चिमुकल्या पिल्लांना पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवज्योत घेऊन धाव घेतली। शिवनेरी गडावरून खेड आळंदी या ठिकाणी शिवप्रेमी शिवज्योत घेऊन जात होते, त्यात डॉक्टर अमोल कोल्हे सहभागी झाले। अत्यंत जोशात त्यांनी शिवज्योत घेऊन धाव घेतली। कल्याणमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं शिवसेनेतर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। यावर्षी मिरवणुकीतल्या एका देखाव्यावरून शिवसैनिक आणि पोलिसांचे वादही झाले। भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संपत्तीवरूनच हल्ला चढवलाय। खासदार असलेल्या राहुल गांधी यांची संपत्ती 2004 मध्ये 55 लाख होती। 2014 मध्ये ती 9 कोटींवर कशी गेली असा सवाल रविशंकर प्रसाद यांनी विचारलाय। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशमधील अमेठीसह केरळच्या वायनाडमधून सुद्धा निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एम रामचंद्रन यांनी या संदर्भात घोषणा केली आहे। पाकिस्तानवरील भारताच्या एअर स्ट्राईकवर राहुल गांधींचे सल्लागार सॅम पित्रोदांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेस अडचणीत आली आहे। सॅम पित्रोदांनी केलेल्या वादग्रस्त विधानांसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजप अध्यक्ष अमित शहांनी केली आहे। पक्षात राहून पक्षाविरोधात बोलणं भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हांना महागात पडले, कारण यंदा भाजपनं सिन्हांचा पत्ता कट केलाय। पंतप्रधान मोदींवर सातत्यानं सडकून टीका करणाऱ्या सिन्हांना पक्षानं पाटणा साहिब मतदारसंघातून तिकीट दिलेलं नाहीये।
भाजपचे नेते आणि अभिनेते परेश रावल हे यंदाची लोकसभा निवडणूक लढणार नाही आहेत। परेश रावल यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे निवडणूक न लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यामुळे आता भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज, उमा भारती, कलराज मिश्र यांच्यानंतर परेश रावल यांनी ही माघार घेतल्याचं दिसतंय। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सपना चौधरीनं काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। दिल्लीमध्ये उमा भारती यांची भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। उमा भारती यांनी निवडणूक न लढण्याची आणि पक्षासाठी काम करण्याची इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती। दरम्यान त्यानुसार त्यांना आता भाजपनं राष्ट्रीय उपाध्यक्षपद दिलेलं आहे। विविध मागण्यांसाठी राजधानी नवी दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या तामिळनाडूतील शेतकऱ्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातून 111 शेतकरी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। दृष्टिहीनांना विविध मूल्यांच्या नव्या नोटा आणि नाणी ओळखण्यास मदत करू शकेल असं मोबाईल ॲप विकसित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे उच्च न्यायालयात दिलेली आहे। लवकरच हे ॲप येणार असल्याची माहिती आता आरबीआयनं दिली आहे। खादी कपड्यांची मागणी बाजारात वाढली असल्यानं खादीच्या विणकरांना चांगले दिवस आलेत। या उद्योगातून वर्षाला साधारण 2000 कोटींपर्यंतचा महसूल मिळतोय। 2018 मध्ये खादीच्या कपड्यांची 500 कोटींची निर्यात करण्यात आली होती, अशी माहिती ई बिझनेस सोल्युशनच्या संशोधन विभागानं दिली आहे। चेन्नई सुपर किंग्स संघानं 12व्या हंगामातील सुरुवात विजयानं केलेली आहे। पहिल्या सामन्यामध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर 7 गडी राखून मात करत चेन्नईने पहिला विजय नोंदवलाय। मणिकर्णिका चित्रपटात झाशीच्या राणीची भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौत आता एका नव्या बायोपिकमध्ये झळकणार आहे। तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावरील बायोपिकमध्ये कंगना मुख्य भूमिकेत दिसणार आहे। मुंबईमध्ये 64वा फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात पार पडला। या सोहळ्यासाठी बॉलिवूडचं अवघं तारांगण अवतरलं होतं। श्रीदेवी यांना मरणोत्तर फिल्मफेअर लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात आला। या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया, मात्र थोड्याच वेळात पाहणार आहोत गावाकडच्या बातम्या विशाल सोबत। कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।